36 जिल्ह्यांची। शिवसेना कुणाची हे ठरवण्याच्या कारवाईला वेग आलाय, तर शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीच्या आता वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलाय। 13 ऑक्टोबरला होणारी सुनावणी आता आजच घेण्यात येणार आहे आणि दुपारी 2 वाजता ही सुनावणी होणार आहे। शिवसेना आणि ठाकरे गट या पक्षातील विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीचं पुढील वेळापत्रक ईमेलद्वारे पाठवण्यात आले। तर शिवसेना आमदार अपात्र प्रकरणामध्ये मोठ्या घडामोडी घडतात। सत्ता संघर्षामध्ये कळीचा मुद्दा ठरलेल्या नबाम रेबिया केसचा पुनर्विचार सुप्रीम कोर्ट करणार आहे। तर आज 7 न्यायमूर्तींच्या न्यायपीठासमोर या प्रकरणाला सुरुवात होणार आहे आणि शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात नबाम रेबिया केसचा दाखला सुप्रीम कोर्टाने दिला होता। तर कोल्हापूरच्या हद्दवाढी विरोधामध्ये पुन्हा एकदा प्रस्तावित 18 गावांमधील ग्रामस्थांनी विरोध चालवलाय। सगळ्या 18 गावातील व्यवहार बंद करून आंदोलन केलं जाणार आहे आणि हा निर्णय उजळाईवाडी इथं झालेल्या एका बैठकीत घेण्यात आलाय। तर विरोधाचा सनदशीर मार्गाने लढा देण्याचं नेत्यांनी बैठकीत सांगितलंय। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा कट मातोश्रीवरून रचला गेला होता, असा गंभीर आरोप शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केलाय। यावर शंभूराज देसाईंनी सुद्धा भाष्य करत दुजोरा दिलाय। तर एकनाथ शिंदे 2020 मध्ये गडचिरोलीचे पालकमंत्री असताना धमकीचं पत्र आलं होतं, त्यावेळेस त्यांची सुरक्षा वाढवता येणार नाही असं सांगत ठाकरेंनी सुरक्षा देण्याबाबतच्या पत्रावर सही केली नसल्याचा दावा शंभूराज देसाईंनी केला। तर उभाटा गटानं हे आरोप फेटाळले। आपण सुप्रीम कोर्टाच्या वर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न विधानसभा अध्यक्ष करत असल्याची टीका चंद्रकांत खैरे यांनी केली आहे। तर आमदार अपात्रता सुनावणीबाबत अध्यक्षांकडून वेळाकाळूपणा सुरू असल्याचा आरोप सुद्धा खैरे यांनी केला। नागपूरमध्ये आज काँग्रेस कमिटीची बैठक होणार आहे। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार असून या बैठकीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून विदर्भाचा दौरा करणार आहेत आणि अकोल्यामध्ये क्रिकेट क्लब मैदानावर होणाऱ्या महामेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत। तर या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा उपस्थिती लावणार आहेत। तर नवरात्र उत्सवामध्ये राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विकास होण्याची शक्यता आणि अशामध्ये रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले होतील असा दावा आमदार महेंद्र दळवी यांनी केलाय। तर आमदार भरत गोगावले यांनी 2 दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांची भेट घेतल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या असून आता ते रायगडचे पालकमंत्री होतील असं भाकीत वर्तवलं जातं। मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडन दौऱ्यावरून परतल्यानंतर त्यांनी वाघनखांबाबत झालेल्या कराराची माहिती दिली। यावेळेस त्यांनी वाघनखांवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या उभाटा गटाला टोला लगावलाय। ज्यांनी महाराजांच्या वंशावर प्रश्न उपस्थित केले त्यांनाच आता अशा प्रकारचे प्रश्न पडत असल्याची टीका त्यांनी केली। तर मुंबईमधील मुलुंड भागात मराठी महिलेला अमराठी कुटुंबांकडून घर नाकारण्यात आलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर मुंबईतील मराठी कुटुंबियांसाठी काही घरं आरक्षित ठेवण्याचं बंधन घालावं अशी मागणी पार्ले पंचम या सामाजिक संस्थेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे। तर नवीन इमारतीची खरेदी विक्री करताना पुढील वर्षभर इमारतीमधील 50% घरं ही मराठी कुटुंबियांसाठी आरक्षित ठेवावीत अशी मागणी त्यांनी केली आहे। शाळांचं खासगीकरण, सरकारी नोकऱ्यांचं कंत्राटीकरण या निर्णयांना विरोध करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील विविध संघटना आता एकवटल्यात। महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीतर्फे शुक्रवारी पुण्यात जिल्हाधिकारी शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। यावेळी शासन आदेशांची होळी करण्यात येणार आहे। दूरशिक्षण आणि ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी यूजीसीकडून उच्च शिक्षण संस्थांना प्रोत्साहन देण्यात येते आणि त्यासाठी आता यूजीसीकडून शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अभ्यासक्रमांचा प्रस्ताव मागवण्यात आलाय आणि 10 ते 31 ऑक्टोबर दरम्यान उच्च शिक्षण संस्थांना ऑनलाईन प्रस्ताव सादर करता येणार। तर आता राज्याच्या बहुतेक भागाला ऑक्टोबर हीटचा झळा बसतात। पुढील 10 राज्याला ऑक्टोबर हीटच्या झळा जाणवतील आणि त्यानंतर हळूहळू तापमानात घट होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय आणि विदर्भामधील तापमान सरासरी 35 अंशांवर गेलंय। तर राज्यातून पाऊस परततच अनेक भागात उन्हाची तीव्रता आता वाढली आहे। मात्र ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच महानिर्मितीच्या औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पामध्ये कोळशाचा साठा कमी होत असल्याचं दिसून आलंय आणि महत्त्वाचं म्हणजे खाणीत पाणी असल्यामुळे कोळसा उत्खननावर मर्यादा येत असून महानिर्मितीची चिंता अधिक वाढली आहे।
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज 1 तासांचा ब्लॉक घेतला जाईल। बोरघाटामध्ये गॅन्ट्री बसवण्याच्या कामासाठी मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर दुपारी 12 ते 1 या काळात ब्लॉक घेतला जाणार आहे। नेरूळ उरण या बहुचर्चित रेल्वे मार्गावरील सगळ्या स्थानकांची कामं येत्या लोकसभा निवडणुकाच्या आचारसंहितेपूर्वी पूर्ण करावीत अशा स्वरूपाच्या सूचना राज्य सरकारकडून सिडकोला मिळाल्याचं विश्वसनीय वृत्त आहे। आणि या रेल्वे मार्गावरील उल्वे उपनगराच्या परिक्षेत्रात मोडत असलेल्या 2 स्थानकांची कामं पुढील 4 महिन्यात पूर्ण करण्याची लगबग सिडको आणि रेल्वेच्या वर्तुळात सुरू झाली आहे। तर पुन्हा एकदा उरणच्या हवा प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे। उरण हे देशातील सगळ्यात प्रदूषित शहराच्या रांगेत पहिल्या स्थानावर आहे आणि वातावरणातील बदलामुळे हवेतील वाढत्या प्रदूषणाचा उरणमधील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। रखडलेलं बांधकाम प्रकल्प जो आहे तो शोधून संबंधित विकासकांना शेवटची संधी देण्याचा निर्णय झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं घेतलाय आणि त्या अंतर्गत आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सुमारे 22 प्रकल्पांना प्राधिकरणानं नोटीस बजावली आहे। त्यानंतर आता हे प्रकल्प मार्गी न लावल्यास प्राधिकरण प्रकल्प ताब्यात घेऊन तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे। मुंबई विद्यापीठानं शैक्षणिक वर्ष 2022-23 अंतर्गत घेतलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल अद्यापही जाहीर झालेले नाहीत आणि निकालाबाबतचे गोंधळ सोडविण्यासाठी सातत्यानं विद्यार्थ्यांना परीक्षा विभागात फेऱ्या माराव्या लागतात। निकालाअभावी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना, नोकरी मिळवताना अडचणींना सामन्याला तोंड द्यावं लागत असल्याचं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष विस्कळीत झालं। तर नवी मुंबई महापालिकेमध्ये प्रशासकाच्या हाती कारभार येऊन सुद्धा पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना यंदा गणवेश अद्याप मिळालेला नाही। तर ई प्रणालीचा अवलंब केल्यानंतरही स्वातंत्र्य दिनाला गणवेश मिळणं अपेक्षित होतं, मात्र प्रशासनाच्या धीम्या कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसलाय। तर राज्य सरकारला खासगी मालमत्तांच्या नियंत्रणाचा अधिकार आहे की नाही याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे आणि त्यामुळे आता मुंबईसह राज्यातील लाखो भाडेकरू आणि घरमालकांसाठी या याचिकांवरील निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे आणि सर्वसामान्य भाडेकरूंच्या हिताचं रक्षण करण्यासाठी राज्य सरकारनं अनेक वर्ष भाडेवाढ गोठवली होती। नवी मुंबईला जोडणाऱ्या वाशी खाडी पुलावरील जुन्या टोलनाक्याजवळ सकाळी संध्याकाळी गर्दीच्या वेळेत मोठी वाहतूक कोंडी होत असते आणि ही कोंडी टाळण्यासाठी रस्ते विकास महामंडळाकडून आखण्यात आलेला नवा टोल नाका येत्या महिन्याभरात कार्यान्वित करण्याच्या हालचालींना वेग आलाय। तर टोलनाक्याच्या पुढे वाशीच्या दिशेला 10 मार्गिकांचा नवा टोलनाका तयार करण्यात येणार। दसरा आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तासगाव आणि सांगलीच्या बेदाणा बाजारामध्ये उलाढालीला आता वेग आलाय। शेतकऱ्यांना मिळणाऱ्या बेदाण्याच्या दरात 25 ते 30 रुपयांची वाढ होऊन दर्जानिहाय 100 ते 225 रुपये प्रति किलोवर गेले आणि मुंबई पुण्यातील बाजारात किरकोळ विक्री दर प्रति किलो 450 ते 600 रुपयांपर्यंत आहे। संतुलित आहारामध्ये आता ज्वारीला महत्त्व प्राप्त झाल्यामुळे ज्वारीला सगळ्या स्तरातून मागणी वाढते। यंदा पडलेल्या अवकाळी पावसानं ज्वारीच्या उत्पादनाला फटका बसला होता, त्यामुळे यंदा 30 ते 40% उत्पादन कमी आहे। त्यामुळे आता मागणी असून पुरवठा कमी असल्यामुळे दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये। तर नालासोपारा पश्चिमेकडील प्रभाग समिती ई कार्यालयाला खेटून असणारं वृंदावन गार्डन मद्यपींचा अड्डा बनलाय। गार्डनच्या आतील परिसरात रिकाम्या दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचं दिसून आलंय आणि हे गार्डन देखभाल दुरुस्तीसाठी एका बचत गटाला दिलं असून त्या बचत गटाकडून योग्य ती काळजी घेत जात नसल्याचा आरोप केला जातोय। मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला असून यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, तर एका महिलेला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि अपघातात कार चालक जखमी झाला, तर हायवेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रेलरवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला। या अपघातात ट्रेलर चालकाचा मृत्यू झालाय आणि हा ट्रेलर पुण्याकडून जयंतीकडे जात होता। नवी मुंबईमधील कोपरखैरणे परिसरामध्ये अनेक दिवसांपासून दुचाकी चोराच्या घटनांमध्ये वाढ होतीये, त्यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। तर पार्किंग केलेल्या दुचाकी गाड्या टॉवेलनं झाकून चोरी केल्या जातात। याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पोलिसांनी या प्रकरणी आता गंभीर लक्ष घालत रात्रीचं गस्त वाढवण्याचा निर्णय घेतलाय। राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाच्या निर्देशानुसार नवी मुंबई महापालिका शहरातील पाणथळ क्षेत्रात येणाऱ्या स्थलांतरित आणि स्थानिक पक्ष्यांची गणना करणार आहे। तर आशियाई पाणपक्षी गणना उपक्रमाअंतर्गत ही गणना केली जाणार आहे। तर यासाठी दुसऱ्यांदा फेरनिविदा काढण्यात आली।
नवरात्र उत्सवामध्ये देवीच्या आगमनासोबतच घरोघरी घटस्थापना केली जाते। कल्याणच्या गुजराती कुंभारवाड्यामध्ये कामाचा वेग वाढलाय, तर मुंबई भागातून घटाच्या माठाची खरेदी करण्यासाठी लोक येतात आणि त्यामुळे आता मागणी वाढल्यानं कारागीर मटक्याची सजावट करण्यात गुंतलेले आहेत। नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय। दुर्गामातेच्या मूर्ती बनवण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू आहे। मूर्तिकार मूर्तीवर अखेरचा हात फिरवतायत आणि यंदा मूर्तीच्या किमतीत 20 ते 25% वाढ झाल्याचं मूर्तिकारांनी म्हटलंय। तर लोणावळ्यामधल्या एकविरा गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झालेली आहे। मंदिरामधील कळसाला रंगरंगोटी देण्याचं काम हाती घेण्यात आलं असून परिसरामध्ये स्वच्छता मोहीम सुद्धा राबवली जाते। आणि या बातम्यांच्या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत इतरही बातम्या पाहणार आहोत, तेव्हा पाहत राहा न्यूज 18।